तर नमस्कार मित्रांनो, आज मी चाललोय मित्रांच्या सोबत कोल्हापूरला जेवण्यासाठी. तर मित्रांनी हॉटेल चॉईस करून ठेवलंय. आज बघूया आता कुठल्या हॉटेलला जायचं आहे. तर चला, मी आता निघतोय. आलो गाडीची चावी घेऊन हवा करत आणि दिला एक सिग्नल. बसलो गाडीत आणि गेलो तराट गाडीत तर तर मित्रांनो, आपले मित्र लोक आलेले आहेत आता सध्याला बघा. आणि अक्षय भाऊंची पण एंट्री झालेली आहे आता. तर आता जेवायला कुठल्या हॉटेलला जायचं आहे, नियोजन केलंय की नाही? नियोजन भन्नाटवाडी एक भन्नाटवाडी. हॉटेल सोंगाड्या आणि भूताचा अड्डा ही तीन हॉटेल शॉर्टलिस्ट केली ती. आता बघूया काय विषय होतोय तो, बरं ठीक आहे, चला आधी कोल्हापूरमध्ये पोहोचूया, मग बघूया. मग नियोजन करूया. चला. तर मित्रांनो, आमनापूरच्या रस्त्याने चाललोय. रस्त्याची हालत बघा किती खराब झाली. गाडी चालवून चालवून एकदम डोके हँग झाले माझं, सारखं घेर बदलून ती. आता तर फायनल मित्रांनो, आज आम्ही इथं आलेलो आहे भूताचा अड्डा. तर बघू शकता तुम्ही कसं आहे लोकेशन. इथलं लोकेशन बाहेरून बघितलं तर एकदम हॉरर असं दिसत होतं व खूप सुंदर पण होतं. आणि इथं आल्यानंतर आम्हाला समजलं की इथं बुकिंग करावं लागते. आणि आता आम्हाला इथं काही जेवण भेटणार नाही आणि आतमध्ये एंट्री पण भेटणार नाही. तर आता आमचं नियोजन झालंय की दुसऱ्या हॉटेलला जायचं. सोंगाड्या म्हणून एक हॉटेल आहे, आता तिथं जाणार आहे आम्ही. बघूया आता तिथं काय विषय आहे आणि बघायला लागला आता जाऊन तिथं. आता सगळेजण नाराज झालोय आम्ही. अक्षय भाऊ सगळे नाराज झालेले आहेत. तर मित्रांनो बघा, ही कशी करायला बघा, जेवण भेटलं नाही म्हणून डोस कापून घ्यायला लागली, बांगड्या फोडायला लागली, बांगड्या फोडून घ्यायला लागली. बघा. अक्षय भाऊ काय झाले, का बांगड्या फोडायला लागलाय? काय आता सांगायचं मस्त आमचं जेवण मिळालं नाही. आलोरा हाऊसला आम्ही इकडं भूताच्या अड्ड्यावर बी. इनभाऊन आम्हाला स्वप्न दाखवली आणि शार्ट झाला इथून. तर मित्रांनो, आमची गाडी आता झाल्या पंक्चर हायवेला आणि भूताचा अड्डा बघून आलो. आणि काय आमच्या मागं पनवती लागल्या कोणाच ठाऊक. जरा 5 किलोमीटर सगळं पुढे आलो नाही तोपर्यंत लगेच आमची गाडी झाल्या पंक्चर. काय भूताने आमच्यावर काय जादूटोना केला का काय कळण झाले. आता बघूया, आम्ही आता पंक्चर काढतो, स्टेपनी आहे नाही बघणार आहे आता. आणि पुढे आम्ही आता सोंगाड्या हॉटेलला जाणार आहे. वांगी बटाटी खावा लागली त्यात. बघा त्यांनी बोला स्टेपनी काढायला, स्टेपनी राहिले यात लागलं माळवच घावायला. वांगी बटाटो कांद निघते काय काय राव, आजी देवगण सारखं वडा घ्या खाताना. गाडीवर कोणतं टिकू द्याला मला. आता यो भला मोठा हत्ती. हत्ती बघून पुढे आलो आणि पुढे येऊन बघतोय तर काय भली मोठी गर्दी. मग मी म्हंटल गर्दी का झाली तिथं जाऊन बघायला लागते एकदा. आणि तोपर्यंत दिसली एक मावशी आणि म्हणलं मावशी पाणी कशी काढते जाऊन बघूया तरी विहिरीत.